नमस्कार, महाराष्ट्र समाचारमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतगमय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे राजसाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब या तिघांच्या पक्षाचा उमेदवार आपल्यासोबत आहेत। एक यंग डायनामिक चेहरा निलेश शशिकांत शिरदनकर, प्रभाग क्रमांक 217 मधून ते लढत देत आहेत। ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार झवेरी यांच्याशी। जी नमस्कार, आपलं स्वागत आहे। प्रथमतः आपलं अभिनंदन आणि आपल्याला शुभेच्छा की आपण निवडणूक लढवित आहात यशस्वी भोव म्हणून। काय वाटतं, मराठी माणूस तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुम्हाला मतदान करेल? तसं बघायला गेलं तर मराठी माणूस हा नेहमी ठाकरेंच्या पाठीमागे आहेच आणि तो राहणारच, कारण महाराष्ट्र हा ठाकरेंचा आहे आणि ठाकरेंचाच राहणार। आणि आता हा 217चा जर तुम्ही विषय काढला तर तिथे लढाई अशी आहे ना की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती। समोर आमदार बलाढ्य धन घेऊन बसलाय आणि इकडे आपल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। इकडे आता त्या दिवशी राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जो कबुतरांचा विषय आहे, म्हणजे हा विषय जैन लोकांविरुद्ध मराठी माणूस हा इकडचे आमदारच वाढवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे मराठी आणि जैन यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचाच प्रयत्न करतात, जेणेकरून स्वतःचा मतदारसंघ, स्वतःची एक मतदारांची संख्या वाढवावी म्हणून जैन लोकांना मराठी विरुद्ध उभं करण्यात इकडे आलेला आहे। हा विषय म्हणजे तसं बघायला आता हळूहळू जैन समाजामध्ये, गुजराती समाजामध्ये, मराठी समाजामध्ये आता हा लोकांना माहीत पडला आहे। मराठी माणूस, मराठी मतदार हा एकगठ्ठा होऊन शिवसेना, मनसे आणि शरद पवारांच्या संयुक्त उमेदवाराला म्हणजे शिवशक्तीच्या उमेदवाराला मतदान पूर्णतः करेल ही तुम्हाला आशा आहे का? पूर्णतः आशा आहे। ठाकरेंच्या पाठीमागे मराठी माणूस परत शरद पवार साहेब आहेच, जे देशाचे मोठे नेतृत्व आहे आज, हे ठाकरेंच्या पाठी, शरद पवारांच्या पाठी पूर्ण मराठी माणूस हा उभा राहीलच। आणि ह्याचं म्हणजे तुम्हाला 16 तारखेला कळेलच, गुलाल हा आपलाच असेल। या मतदारसंघामध्ये स्पेशली 217 मध्ये अशा कोणत्या जनकल्याणार्थ योजना किंवा कामं जी व्हायला हवी होती ती झालेली नाहीत असं तुम्हाला वाटतं? तसं बघायला लागलं तर महानगरपालिकेची कामच अशी आहेत की तुमचं म्हणजे म्हणतात ना, अजूनपर्यंत तेच आहे की तुमची वीज, मीटर, गटर आणि वॉटर आणि रस्ते। आता अजून पण आज महानगरपालिकेला एवढी वर्ष असून सुद्धा आणि इकडे नेहमीच भाजपचा नगरसेवक, त्यांनी अजूनपर्यंत या गोष्टीवर कधीच विचार नाही केला। लोकांना साड्या वाट, हळदी कुंकू करा, लोकांना तीर्थक्षेत्रामध्ये न्या, बाकी ह्याच्यापेक्षा त्या लोकांना काय कोणती कामच नाही केलीत। त्यांचं असं आहे की आता इलेक्शन आलं की लोकांना जेवायला सोसायटीना जेवण घाला, मग त्यांना 2 पैसे द्या आणि एक प्रकारे इनडायरेक्टली प्रचार करा। बाकी लोककल्याणासाठी रस्त्यांचा जो प्रॉब्लेम आहे, इकडच्या इमारतींचा जो प्रॉब्लेम आहे, हाऊस गल्लीचा, ड्रेनेजचा, याच्याबद्दल कुठचाच विचार इकडे अजूनपर्यंत झाला नाही। ज्या ब्रिटिशकालीन अजून पण ज्या सोयीसुविधा केलेल्या आहेत त्या अजून पण तशाच आहेत। त्याच्यावरती कोणताही महानगरपालिकेत आमचे नगरसेवक तर ह्याच्या आधीचे सगळे नगरसेवक भाजपचे मौन घेऊन ते महानगरपालिकेमध्ये बसायचे, कोणताही फंड इकडे यूज केला जात नव्हता, नाहीये, काहीच काम केलेले नाहीये तिकडे। नेमक्या मोठ्या अशा नजरेसमोर येणाऱ्या कोणत्या समस्या आहेत ज्या तुम्ही निवडून आल्याच्या नंतर सोडवू शकता असा तुम्हाला विश्वास वाटतो? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इकडे पार्किंगचा मोठा इश्यू आहे। आज मोठे मोठे टॉवर होत आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये नाना म्हणतात 2-4 बाईक्स आहेत, कार आहेत। हा पार्किंगचा विषय सर्वात इकडे खेतवाडी, लॅमिंटन रोड आणि गावदेवी परिसरात खूप मोठा आहे। पार्किंग आहे, परत तुमचे रस्ते आहेत, काय काय ठिकाणी पेवर ब्लॉक लावून फुटपाथ खराब केलेले आहेत।
फुटपाथ खराब आहेत, परत लोकांच्या म्हणतात मेडिकल्स म्हणजे जे दवाखाने आहेत जे महानगरपालिकेने गेले त्यांची पण अवस्था खूप दयनीय आहे. म्हणजे तिकडे लोक जायला घाबरतात अशी हालत आहे. कम से कम ते सुधारणं गरजेचं आहे. पाण्याची समस्या खूप आहे, पाणी टायमावर येत नाही, परत आलं तर ते खूप कमी वेळेत येतं. खूप म्हणजे आता त्या महानगरपालिकेला सांगून थकलेत लोक की इकडची पाईपलाईन दुरुस्त करा किंवा काय करा, तर त्याच्यावर अजिबात लक्ष दिलं गेलं नाही आहे. मराठी माणसांची ताकद आहे असं नाही आहे की पूर्ण टक्का घसरला, की जिकडे मराठी माणूस जर एकटवला आणि मराठी माणसांनी जर ठरवलं तर इकडे मराठी माणूसच महापौर होऊ शकतो. मुंबईचा महापौर हा मराठी माणूस होतो आणि तो ठाकरेंचाच होणार. मराठी माणसांनी जर म्हणजे या 217मध्येही कम से कम नाना म्हणतात ती 30-35% तरी मराठी माणूस आहे. बाकी अदर भाषिक आहेत, पण जर मराठी माणूस एकटवला तर खरं सांगतो मराठी माणसाचा महापौर मराठी नगरसेवकच इकडे होणार. अन्य भाषिक जे आहेत, आज मी लहानाचा मोठा इकडे झालो, खेतवाडी परिसरात झालो आहे. मी या परिसराचं मला रस्ते आणि मी लहानाचा मोठा झाल्यामुळे यांच्या सगळ्यांशी म्हणजे अदर भाषिक जे लोक आहेत त्यांच्याशी माझे चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आज मी भले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षामध्ये असलो, मराठी माझा आत्मा माझा हे मराठी असला तरीही पण त्या लोकांशी जे अदर भाषिक आहेत ते पण त्यांच्याशी पण माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, जे स्वतःला आजही महाराष्ट्रीयन समजतात. असे माझे कित्येक मित्र आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, खूप काही आहेत, दर्जी समाज आहेत, त्याच्यामध्ये ते स्वतःला अजून पण स्वतःला महाराष्ट्रीयन समजतात. त्यांना मराठी बोलायला आवडतं. असे खूप काही आहेत की जे मला म्हणजे अजून पण मला स्वतःला येऊन सांगतात की आम्ही तुम्हाला मतदान करणार कारण तुम्ही स्थानिक आहात. आज जो BJPने दिलेला तारदेवचा कोंडा ॲडव्होकेट आहे, जो आमदाराकडे त्यांच्या फर्ममध्ये काम करणारा माणूस आहे, इकडचा स्थानिक नाही आहे, तो तारदेवमध्ये राहणार आहे. मला भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराज झालेल्या लोकांनी सांगितलं की बाबा तू स्थानिक आहेस, तू आम्हाला नेहमी भेटतो, तुझं इथे कार्यालय आज 4 वर्ष झाली आपण कार्यालयात बसतो, त्याच्यामुळे तुम्ही आमच्या जवळचे आहात, त्याच्यामुळे आम्ही यावेळी महानगरपालिकेला तरी आम्ही आमच्या जवळचा माणूस निलेश शिरदनकरला मत देणार यांनी त्यांनी संबोधन आपल्याला सांगितलेलं. तसे उषक काल होता काल रात्र जाहली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. तुतारीच्या रणदुंदुभीमध्ये पेटलेल्या मशालीच्या प्रखर प्रकाशामध्ये मनसेचं इंजिन सुसाट धावत आपलं देह गाठतं का ते येणाऱ्या 16 तारखेला आपल्याला कळेल. तुर्तास आपण इथे थांबतोय. महाराष्ट्र समाचार करता मुंबई खेतवाडी 8वी गल्ली येथून पत्रकार दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद.